Hello, hello, Hello. Mic check. hello. 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 हॅलो 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 येतो ना आवाज? मला येत नाही. ओके. गापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांशी पुंडलिका वरदे पंढरीनाथ महाराज जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे
पंढरीनाथ खूप खूप धन्यवाद. ब्रह्मानंद भजन मंडळ, खरोखरच जो आनंद ब्रह्मांडात नाही आहे असा आनंद घेत तुम्ही माऊली या ठिकाणी भजन केलं. फक्त एवढंच म्हणेन की कलेला कुठली मर्यादा नसते. कलाकार हा कधी वयाने लहान मोठा नसतो. कारण की जसं वादळाला वाऱ्याला वय नाही आहे तसंच कलेला देखील वय नाही आहे. तुम्ही कलाकार म्हणून फक्त या व्यासपीठावरती वावरलं पाहिजे, रंगमंचावरती वावरलं पाहिजे. भले तुमचं वय किती असून दे, फक्त तुमचं कला, कारण कला कधी संपत नाही, कधी तिचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. खरोखरच त्या बंधनात तुम्ही अडकत राहू नका माऊली. आणि खरोखर आपल्या प्रगतीवरती हरकत करणारे खूप असतात, आपल्या प्रगतीवरती हरकत करणारे खूप असतात. पण एक लक्षात ठेवा, तो परमेश्वर पंखसुद्धा त्यालाच देतो ज्याच्यामध्ये झेप घेण्याची जिद्द असते. त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये यशस्वी होण्याची जिद्द हरू देऊ नका. कारण की हा भारत देश आहे माऊली, हा भारत देश आहे. आणि या भारतामध्ये फक्त आणि फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. या भारत देशामध्ये फक्त आणि फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. त्यामुळे तुम्हाला देखील माझा साष्टांग दंडवत नमस्कार. तुम्ही आलात आणि खरोखरच आमचं ब्रह्मांड नाद खुळं करून सोडलं आणि असं सादरीकरण केलं. परंतु हे फक्त माझ्या भावना होत्या, ह्या माझ्यापर्यंत आणि तुमच्यापर्यंत त्या स्वीकार कराव्यात. परंतु जे अधिष्ठान जे बसलं आहे, जे या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर जे अधिष्ठान बसलं आहे, ते परीक्षक यांना आपलं सादरीकरण कसं वाटलं हे थोडक्यात जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. तुमच्या ज्या भावना आहेत त्या पण माझ्याच आहे. आपल्या दोघांच्या एकच भावना आहे. खूप सुंदर गायलं आणि डफली पण खूप सुंदर वाजवली. तुमचेही मनापासून धन्यवाद. सगळ्यांनीच कोरस पण असेल, चकवा असेल आणि बुवा तुम्ही खूप सुंदर, म्हणजे तुमच्या पहाडी आवाजाने थोडी पंडित भीमसेन जोशी यांची आठवण करून दिली. तर सुंदर तुम्ही गायलं. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा अभंग सुंदर झाला आणि मुरळी गवळण दोन्हीही खूप सुंदर झालं. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. थोडं थांबा माऊली. जरी वेळेची मर्यादा असली आहे तरी तुम्हाला माऊली आमच्याकडून कुठलीही मर्यादा नाही आहे. कारण की आम्ही जो टी व्ही फुटला तरी चालेल, परंतु आम्हाला तुमचं गायन कुठंतरी एक शब्द तरी ऐकायला मिळाला ना तरी आज खूप आहे. ते आमचं भाग्य आहे माऊली. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा, त्याच आशयाचा अजून एक अभंग आहे जो ऐकलेला आहे भरपूर जणांनी, सगळ्यांनीच. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीये, विटेवरी उभा पंढरीये. धन्यवाद. खरोखरच आज आम्हाला असं वाटतंय की इंडियन आयडलमध्ये आम्ही तो परत एकदा ते पर्व चालू झालं आहे आणि त्या पर्वामध्ये आम्ही भाग घेतला. आम्ही त्या ठिकाणी खरोखरच ते अनुभवतो आहे. खूप खूप धन्यवाद माऊली. आमच्या विनंतीला आपण मान दिला त्यासाठी आम्ही आपले खूप खूप ऋणी आणि आभारी आहोत. मी मंडळाच्या सभासद सन्माननीय अनंत दाते माऊली आणि भूपेंद्र बारे माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून ब्रह्मानंद भजन मंडळ मुख्य गायक विठ्ठल मयेकर माऊली आणि सहकारी यांचा शाल, सन्मान चिन्ह आणि ज्ञानेश्वरी देऊन त्यांचा सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद. ब्रह्मानंद भजन मंडळ आपण या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केली. माऊली तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर होणारी भजन सेवा आहे ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ मुख्य गायक अंकुश सावंत माऊली आणि सहकारी यांना विनंती करतो आपण व्यासपीठाची कृपा करावी.